नागपूरच्या संविधान चौकात महाविकास आघाडीचं आंदोलन। अमित शहांच्या वक्तव्याचा महाविकास आघाडीकडून निषेध करण्यात आला। अमित शहांनी बाबासाहेबांचा अवमान केल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। संविधान चौकात पोलिसांचा कडक बंदोबस्त देखील लावण्यात आलेला होता आणि त्याचीच ही दृश्य आपल्याला पाहायला मिळतात। आणि त्यांनी संविधानाच्या माध्यमातून या देशाला माणुसकी दिलेली आहे। या देशाला समानतेचा, बंधुभावाचा, स्वातंत्र्याचा संदेश दिला आहे। ती आमची अस्मिता आहे आणि तीच आमची या ठिकाणी संपत्ती आहे। हा अपमान आम्ही कदापि सहणार नाही आणि या अपमानाविरुद्ध आम्ही सातत्याने या देशामध्ये दाद मागणार आहोत। जसं आम्हाला वाटतं की या देशाचा अपमान झालेला आहे, जसं आम्हाला वाटतंय की भाजपच्या मनात जे होतं ते भाषणात आलेलं आहे, असं नितीश कुमारजींना वाटत नाही का? असं चंद्रबाबूजींना वाटत नाही का? असं रामदास आठवलेजींना वाटत नाही का? असं ह्या सत्तेत भाजपमध्ये असतील किंवा त्यांच्या मित्रपक्षांमध्ये असतील जे आंबेडकर प्रेमी, संविधान प्रेमी, देशप्रेमी आमदार आहेत त्यांना वाटत नाही का? जर त्यांना वाटत असेल तर त्यांनी देखील आमच्यासोबत सामील व्हायला पाहिजे आणि रस्त्यावर उतरून आंदोलन केलं पाहिजे। अपमान कधीही सहन करू शकणार नाही, कोणीही सहन करू शकणार नाही। म्हणून आज आम्ही निषेध करून जर असं वक्तव्य केलं असेल तर या देशाच्या गृहमंत्र्यांनी ते माफी मागावी किंवा त्यांनी म्हणावं की आम्ही मागून कोणी बोलले, पुढून कोणी बोलले, परंतु हा अपमान बाबासाहेबांचा म्हणजे या देशातील दीन, दलित, ओबीसी, बहुजन असंख्य करोडो लोकांचा अपमान आहे। तो अपमान आम्ही सहन करू शकत नाही। म्हणून आज आम्ही निषेध मोर्चा केलाय आणि निषेध करतो।